1970च्या दशकातील हिवाळा. जॅक एक व्यावसायिक लेखक होता. तो आज खूप आनंदी दिसत होता आणि आज त्याच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत होता. एका नवीन जीवनाची सुरुवात, एका नव्या ठिकाणी एक नवीन गोष्ट लिहिण्याची संधी. कोलोराडोच्या पर्वतरांगांवर वसलेले एक भव्य दिव्य हॉटेल, मूनलाईट हॉटेलकडे त्यांची गाडी निघाली. जॅकच्या कुटुंबातील सदस्य, पत्नी लिसा आणि मुलगा डॅनी हे देखील उत्साहित होते. वळणदार रस्ते, घनदाट जंगल आणि त्यांचा उत्साह प्रत्येक अडचणीला मागे टाकत होता. मूनलाईट हॉटेल त्या घनदाट पर्वतावर एक काळ्या सावलीप्रमाणे उभे होते. तिथले स्थानिक लोक सांगायचे की हॉटेल ज्या जागेवर बांधले गेले आहे तिथे पूर्वी प्राचीन काही भग्नावशेष होते. शतके या जागेवर अंधाराच्या शक्ती सक्रिय होत्या. हॉटेलच्या बांधकामादरम्यान काही विचित्र घटनांची मालिका सुरू झाली. कामगारांना अंधारात डोळे असलेल्या काळ्या सावल्या दिसू लागल्या आणि अनेक रहस्यमय मृत्यूही झाले. काहींचा असा विश्वास होता की हॉटेलच्या आतमध्ये राक्षसी शक्तींचा वास आहे, ज्या बांधकामात अडथळे निर्माण करत होत्या. तरीसुद्धा हॉटेल तयार झाले, पण त्याच्यासोबतच लोकमानसात भीती वाढत गेली. हॉटेलमध्ये थांबलेल्या पाहुण्यांना चित्रविचित्र आवाज ऐकू येत असत. खोलींमध्ये अचानक वादळी वारे वाहत आणि अनेक वेळा तर लोक बेपत्तासुद्धा होत असत. हॉटेलच्या मालकांनी या घटनांना दाबण्याचा प्रयत्न केला, पण अफवा पसरत गेल्या. मूनलाईट हॉटेल हळूहळू एक शापित ठिकाण म्हणून ओळखले जाऊ लागले. लोक भीतीच्या सावटाखाली जगू लागले आणि हॉटेलची लोकप्रियता कमी होऊ लागली. या रहस्यमय मूनलाईट हॉटेलमध्ये जॅक आणि त्याचे परिवार पोहोचले. ते आता या अंधारमय इतिहासाचे पुढचे बळी ठरणार होते. जॅक एक महत्त्वाकांक्षी लेखक आणि एका शाळेत शिक्षक होता. दारूचे व्यसन आणि रागीट स्वभाव यामुळे त्याने त्याचे आयुष्य बर्बाद करून घेतले होते. एकदा तर त्याने रागाच्या भरात त्याच्या मुलाचा हातही तोडला होता. काही दिवसांपूर्वी एका विद्यार्थ्याला मारहाण केल्यामुळे त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. दारू सोडण्याच्या प्रयत्नात आणि आपल्या कुटुंबाशी संबंध सुधारण्याच्या निमित्ताने ते आज या मूनलाईट हॉटेलमध्ये आले होते. हॉटेलमध्ये चेक इन केल्यावर हॉटेलच्या मॅनेजरने जॅकला एक इशारा दिला. साहेब, हे हॉटेल खूप जुने आहे. काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहीत असायला हव्यात, मॅनेजरने गंभीर स्वरात सांगितले. गेल्या वर्षी आमची देखरेख करणारे मिस्टर पॉल होते. एका रात्री एक भयंकर घटना घडली. त्याने आपल्या पत्नी आणि मुलाची हत्या केली आणि नंतर स्वतःवर गोळी झाडून घेतली. ते ऐकून जॅकचा चेहरा पांढरा पडला. तो काही क्षणांसाठी स्तब्ध झाला. डॅनीने लपून त्यांची चर्चा ऐकली. डॅनी हा एक वेगळा मुलगा होता. त्याला अशा गोष्टी दिसत ज्या इतरांना दिसत नव्हत्या. तो भविष्य जाणू शकत होता, लोकांचे मन वाचू शकत होता. हॉटेलच्या स्वयंपाकी डेव्हिसलाही डॅनीसारख्या शक्ती प्राप्त होत्या. जॅकने मॅनेजरला सांगितले की कोणतीही अडचण जर आली तर तो त्याला फोन करेल. हॉटेलमध्ये कौटुंबिक जेवण झाल्यानंतर जॅक आणि लिसा उशिरापर्यंत गप्पा मारत होते आणि डॅनी हॉटेलच्या बॉलरूमकडे निघून गेला. संध्याकाळ होताच हॉटेलची काळी सावली आणखीनच गडद झाली. डॅनीला आता स्वप्नातच नाही तर जागे असतानाही भयानक दृश्य दिसू लागली. घाबरून डॅनी त्याच्या खोलीत गेला. काही वेळानंतर त्याला समोरील भिंतीवर रक्ताने लिहिलेला एक शब्द दिसला, मृत्यू. आणि हळूहळू त्याचा रंग बदलत होता. त्या शब्दाचा आकार वाढत चालला होता, जणू काही तो शब्द स्वतः श्वास घेत आहे. डॅनी चादर ओढून झोपण्याचा प्रयत्न करतो. ही तीच खोली होती 217 नंबरची.
जिथे मिस्टर पॉल आणि त्यांच्या कुटुंबाचा मृत्यू झाला होता. रात्रीचे 2 वाजले होते आणि डॅनी झोपला होता. त्याला जाणवले की कोणीतरी त्याचा गळा दाबत आहे. तो श्वास घेऊ शकत नव्हता आणि घाबरून त्याने डोळे उघडले तेव्हा त्याला दिसले की एक काळ्या रंगाची सावली त्याच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ येत आहे. डॅनीच्या किंचाळीने संपूर्ण खोली हादरली. जॅकला रात्री मॅनेजरने सांगितलेल्या गोष्टींमुळे झोप लागत नव्हती. संपूर्ण रात्र तो खिडकीबाहेर चंद्राच्या प्रकाशाकडे बघत बसला होता. पुढील सकाळी जॅक झोपेतून उठून आरशात स्वतःकडे पाहू लागला. त्याला आरशात कुणाचा तरी वेगळाच चेहरा दिसत होता. त्याचा चेहरा इतका बदलला होता की आता तो स्वतःलाच ओळखू शकत नव्हता. आरशात जॅकच होता की आणखी कुणी दुसरं. त्याचे डोळे रक्तासारखे लालबुंद झाले होते आणि जॅक वेडापिसा झाला होता. पण लिसाला जॅक तसाच दिसत होता जसा तो पूर्वी दिसायचा. संध्याकाळची वेळ होती. लिसाने जॅकला पाहिले. तो एक जुना फोटो अल्बम बघत बसला होता. लिसा त्याच्याजवळ गेली आणि तेवढ्यात जॅकने अचानक तिच्यावर हल्ला केला आणि तिला उचलून भिंतीवर फेकून दिले. कशीबशी लिसा उठून बसली आणि आरशात पाहिले तर काय, जॅक तिच्याकडेच चालून येत होता. लिसा त्वरित उठली आणि मागे वळून तिने काचेची फुलदाणी जॅकच्या डोक्यावर आपटली. जॅक जमिनीवर कोसळला आणि बेशुद्ध पडला. यावेळी लिसा थोडक्यात बचावली. जॅक बेशुद्ध तर झाला होता, पण त्याच्या डोळ्यांमध्ये अजूनही राक्षसी नजर होती. लिसेने त्याच्या डोळ्यात पाहिले आणि तिला जाणवले की तो आता एक अनोळखी इसम आहे, एक राक्षस आहे. आता एक संघर्ष सुरू झाला होता. लिसा, डॅनी, जॅक आणि त्या शैतानी शक्तींचा. मूनलाईट हॉटेल हळूहळू अंधकाराच्या प्रभावाखाली बदलत चालले होते. हॉटेलचे ते भयानक वातावरण लिसाच्या मनावर गडद परिणाम करत होते. तिला जॅकमध्ये होणाऱ्या बदलांची आता भीती वाटू लागली होती. ती जाणून होती की जर तिने काहीच केलं नाही तर हे फार वाईट होऊ शकते. आणि त्या दिवसापासून लिसा आणि डॅनीने जॅकच्या खोलीत जाणे बंद केले. एका रात्री जॅकने लिहित असलेल्या लेखनावर नजर टाकली आणि त्याच्या लक्षात आले की तो मिस्टर पॉलचीच गोष्ट पुन्हा लिहित आहे. एक विचित्र सावली त्याच्या डोक्यावर घुंगावू लागली. अचानक जोरदार वारे वाहू लागले. त्याच्या कानांमध्ये आवाज घुमू लागले आणि एक भयानक वादळ आले. वीज गायब झाली. हॉटेलचे शांत वातावरण आणखीनच भयानक झाले. जॅक लिसाच्या खोलीकडे गेला. जॅकमध्ये आता इतकी प्रचंड शक्ती आली होती की त्याने एका हाताने खोलीचा दरवाजा तोडून टाकला. दरवाजा तुटल्याचा आवाज ऐकून लिसा आणि डॅनी भीतीने थरथर कापू लागले. लिसाने पुढे जाऊन एक मेणबत्ती पेटवली. त्या मेणबत्तीच्या उजेडात त्यांना 3 सावल्या दिसू लागल्या. डॅनीची भीती वाढत गेली आणि लिसाने डॅनीचा हात घट्ट धरून ठेवला होता. जॅक आता त्यांच्यासमोर उभा होता. तो पूर्णतः वेड्यापिसा झाला होता आणि त्याच्या भीषण किंकाळ्यांनी खोलीच्या भिंती थरथर कापू लागल्या. डॅनी घाबरून रडू लागला. तेव्हा एक विचित्र घटना घडली. डॅनीने जॅकच्या मागे एक काळी सावली पाहिली. घाबरून तो जोरात ओरडला. जॅकने रागात डॅनीला उचलून भिंतीवर आपटून दिले. तेवढ्यात लिसा आली आणि जॅकशी भांडू लागली.
तेवढ्यात लिसा आली आणि जॅकशी लढू लागली. याच दरम्यान एक अजब आवाज ऐकू आला. हॉटेलच्या आतून एक काळ्या धुराचा लोट उठला. जोरदार वारे वाहू लागले आणि सगळ्या वस्तू हलू लागल्या. जॅक खोलीच्या छतावर पंख्यासारखा फिरू लागला. जॅकवर राक्षसी शक्तींनी ताबा मिळवला होता. हॉटेलच्या आत एक भयानक शक्ती जागृत झाली होती आणि ती शक्ती जॅकच्या माध्यमातून प्रकट होत होती. हे भयानक दृश्य पाहून लिसा आणि डॅनी भीतीने एकमेकांना घट्ट मिठी मारून थरथरू लागले. जॅकच्या डोळ्यात लाल रंगाची भयानक चमक होती. त्याच्या दातांमध्ये रक्ताची एक विलक्षण तहान दिसत होती. भिंतीवरून रक्तांचे झरे वाहू लागले आणि एक खतरनाक हसायचा आवाज ऐकू येऊ लागला. डॅनीने पाहिले की जॅकच्या मागे एक काळी सावली उभी आहे आणि ती सावली हळूहळू आकाराने वाढत चालली आहे. लिसाने धीर धरला आणि अजून एक मेणबत्ती पेटवली. त्या उजेडात तिने पाहिले की हॉटेलच्या प्रत्येक भिंतीवर काळ्या सावल्या फिरत आहेत. त्या काळ्या सावल्या हळूहळू त्यांच्याकडे येत होत्या. लिसाने घाबरून डॅनीला घट्ट पकडले. जॅकच्या भयानक किंकाळ्या हॉटेलमध्ये घुमत होत्या. आणि तो त्यांच्यावर झडप घालण्यासाठी तयार होता. लिसा आणि डॅनी त्या खोलीतून पळाले, पण त्यांना माहीत होतं की ही फक्त थोड्या वेळाची सुटका आहे. हॉटेलमधल्या त्या दुष्ट शक्ती पूर्णपणे जागा झाल्या होत्या आणि या कुटुंबाचा खात्मा करण्यासाठी आतुर होत्या. लिसा आणि डॅनी पळत पळत बॉलरूममध्ये पोहोचले. त्यांचा श्वास खूपच जोरात चालू होता. संपूर्ण हॉटेलमध्ये एक भयंकर वादळ उठले होते. वस्तू हवेत उडत होत्या. दारं खिडक्या जोरजोरात आवाज करत होत्या. जॅक आता पूर्णपणे हॉटेलमध्ये त्या दुष्ट शक्तींचा गुलाम बनला होता आणि तो त्यांच्याजवळ येत होता. त्याच्या डोळ्यात एक दहशत होती. ती खूपच भयानक होती. हे पाहून लिसाचे हात थंडगार पडले होते. अचानक बाहेर आकाशात वीज चमकू लागली आणि ढग जोरात गरजू लागले. विजा आता अक्षरशः खिडकीच्या आत येत होत्या आणि त्या विजा डॅनीच्या शरीरात प्रवेश करू लागल्या. डॅनीचे शरीर सूर्यप्रकाशासारखे चमकू लागले. आता डॅनीच्या शरीरात एक अदृश्य शक्ती जागी झाली होती. त्याच्या डोळ्यात एक विलक्षण तेज आलं होतं. तो हळूहळू जॅकच्या दिशेने पुढे जाऊ लागला. लिसा हे सर्व हैराण होऊन पाहत होती. तिला असे वाटू लागले की डॅनीच्या शरीरामध्ये त्याच शक्ती जागृत झाल्या आहेत का, ज्या शक्ती हॉटेलमध्ये होत्या. जॅक आता काहीच पालवणार होता. डॅनीने लिसाकडे पाहून स्मित हास्य केले. त्यामुळे लिसाला धीर मिळाला. डॅनीचे डोळे निळ्या रंगाने आता चमकू लागले होते आणि विजेच्या वेगाने त्या किरणांनी जॅकच्या शरीरावर जोरदार प्रहार केला. त्या किरणांच्या माराने जॅकचे शरीर खिळखिळे झाले. तरीसुद्धा जॅकने आपले दोन्ही राक्षसी हात वर उचलले आणि त्या निळ्या किरणांना पकडले.
त्याच्या हातून लाल रंगाचा प्रकाश निघू लागला आणि ती निळी किरणे अदृश्य झाली. जॅक जोरजोरात हसायला लागला. त्याच्या भयंकर हसण्याने लिसा थरथर कापू लागली. जॅकने आता आपले दोन्ही हात वर उचलले आणि जोरात किंचाळला. त्याच्या त्या भयानक किंकाळ्यांनी संपूर्ण हॉटेल हादरलं. भिंतीवर तळे गेले. जॅकने क्षणात हवेत झेप घेतली आणि डॅनीवर झडप घातली. डॅनी खाली पडला आणि जॅकच्या खाली दाबला गेला. डॅनीने आपली संपूर्ण ताकद लावून जॅकला उचलले आणि भिंतीवर फेकले. एक जोरदार आवाज झाला आणि भिंत तुटली. काही क्षणांपूर्वी राक्षसासारखा दिसणारा जॅक अचानक थरथरायला लागला. त्याच्या डोळ्यात भीती दिसू लागली. हॉटेलच्या आत एक भयंकर युद्ध सुरू झालं होतं. वस्तू हवेत उडत होत्या, भिंती तुटत होत्या. लिसा आणि डॅनी एका कोपऱ्यात शिरले होते. त्यांना माहीत होते की ही शेवटची लढाई आहे. तेवढ्यात जॅक पुन्हा उठून उभा राहिला. डॅनीच्या हल्ल्यामुळे जॅक क्रोधाने लालबुंद झाला होता आणि त्याच्या डोळ्यातून लाल धूर निघत होता. जॅकने जोरात कानठळ्या बसवणाऱ्या किंकाळ्या दिल्या. अचानक एक मोठा स्फोट झाला. आणि हॉटेलचे छप्पर एका झटक्यात हवेत उडाले. जॅक आता डॅनीच्या दिशेने चालू लागला आणि त्याच्या प्रत्येक पावलाने जमीन हादरू लागली. जॅकच्या डोळ्यातून निघणारा लाल प्रकाश डॅनीच्या शरीरावर प्रहार करत होता. त्या प्रहाराने डॅनी कमकुवत झाला. तरीसुद्धा डॅनीने पुढे जाऊन जॅकचा हात पकडला आणि जॅकला हवेत उचलून जमिनीवर फेकले. त्या जमिनीवर एक गुप्त तळघराचा दरवाजा होता. जॅक त्या दारावर पडल्यामुळे ते दार तुटले आणि अचानक काळ्या धुराचे लोट बाहेर येऊ लागले. त्या गळत काळ्या धुरात जॅक आणि डॅनी दिसेनासे झाले. त्या दरवाजाच्या खाली एक भुयार होता. त्या भुयारात डॅनी आणि जॅक पडले. डॅनीने पाहिले की त्या भुयारातून ते एका विशाल महालात पोचले आहेत. हा तोच महाल होता जो मूनलाईट हॉटेलच्या जमिनीखाली शतकानुशतकांपासून कैद होता. तो महाल खूप प्राचीन वाटत होता, जणू तिथे हजारो वर्षांपासून कुणी आलेलंच नाही. महालाच्या एका कोपऱ्यातून सूर्यकिरणे आत येऊ लागली आणि महालाच्या त्या खोलीतला अंधार हळूहळू कमी होऊ लागला. जॅकने पाहिले की ती सूर्यकिरणे भिंतीवर लावलेल्या एका सुंदर चित्रावर पडू लागली आणि परावर्तित होऊन ती किरणे जॅकवर पडू लागली. सूर्यप्रकाशाने जॅक कमकुवत होऊ लागला. तो जोरात किंचाळत होता आणि त्याचे शरीर त्या सूर्यप्रकाशाने हळूहळू जळू लागले. धूर निघायला लागला आणि जॅकचे शरीर मेणासारखे वितळून नष्ट होऊ लागले. डॅनीने त्या चित्राकडे पाहिले आणि नंतर हळूहळू भुयारातील जिन्यावरून तो वर चढला. डॅनीला जिवंत पाहून लिसाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. लिसाने डॅनीला घट्ट मिठी मारली. त्यांना असं वाटत होतं की ते मृत्यूच्या जबड्यातून बाहेर आले आहे. त्यांना माहीत होते की या रात्रीनंतर त्यांचे आयुष्य कधीच पूर्वीसारखे राहणार नाही. मूनलाईटच्या आठवणी नेहमी त्यांच्यासोबत राहतील, पण त्या भीतीच्या नव्हे तर विजयाच्या आठवणीच्या रूपात राहतील. बाहेरून पोलिसांच्या गाडीच्या सायरनचा आवाज येऊ लागला.
हॉटेलचा राक्षस पराभूत झाला होता. सूर्यकिरणे महालात आत येत होती. ती जणू काही एक नवीन जीवन सुरू करण्यासाठी सांगत होते, पण त्यांच्या मनात भीती अजूनही दडलेली होती. पोलिसांनी हॉटेलला पूर्णपणे घेरून टाकले. लिसा आणि डॅनीला बाहेर काढण्यात आले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली तेव्हा कळाले की ते शारीरिकदृष्ट्या तर ठीक होते, पण लिसा मानसिकदृष्ट्या पूर्णतः खचली होती. पुढच्या काही महिन्यात हळूहळू त्यांच्या जखमा भरून निघाल्या. डॅनी आता एक धाडसी मुलगा बनला होता आणि भयावर मात करण्याचे तो शिकला होता. लिसा एक धाडसी आणि स्वावलंबी स्त्री बनली होती. तिने आपला पती गमावला होता, पण ती स्वतः हरली नव्हती. दिवसांमागून दिवस जात होते. लिसा आणि डॅनी एका नवीन शहरात स्थायिक झाले. डॅनी शाळेत जायला लागला आणि लिसाने एक हॉटेल सुरू केले. हळूहळू त्यांच्या जीवनामध्ये सुख येऊ लागले, पण मूनलाईटची भीती अजूनही त्यांच्या मनातून गेली नव्हती. ती नेहमी त्यांच्यासोबत राहणार होती, एक आठवण म्हणून, एक धाडसाची गोष्ट म्हणून. असं म्हणतात की रात्री जेव्हा चंद्र निघतो तेव्हा त्या दूर पर्वतांवर एक काळी सावली दिसते. ती सावली मूनलाईटच्या आठवणींना नेहमी उजाळा देत राहते. काय गोष्ट इथेच संपते का? मनात एक प्रश्न नेहमी राहील, मूनलाईटचा राक्षस खरंच संपला का, की तो पुन्हा कोणत्या तरी नवीन रूपात समोर येईल? मित्रांनो, गोष्ट आवडली असेल तर लाईक कमेंट करा आणि हो, अज्ञात भयकथेच्या दुनियेत आपले स्वागत आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहन द्या.